काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पहिल्याच दिवशी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पहिल्या दिवशी अजित पवार यांनी राजीनामा द्यायला होता असं सपकाळ यांनी म्हटलंय। तर भाजपचं मुंबई कार्यालय कोणत्या जागेवरती आहे यासंबंधी श्वेतपत्रिका काढली पाहिजे अशी मागणी देखील सपकाळांनी केली आहे। तर सरकार बरखास्त करायला हवं असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाने दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मानते आहे। मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे। आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे।